नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल आणि तुम्ही पाहत आहात IT टॉक्स इन मराठी. हा या चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये फ्रेशर्स कॅन्डिडेट किंवा लेस एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट यांना IT जॉब शोधण्यासाठी येणाऱ्या चॅलेंजेसबद्दल बोललो. पण फक्त चॅलेंजेसबद्दल बोलून जमणार नाही, तर ते चॅलेंजेस टॅकल करण्यासाठी कोणते कोणते सोल्युशन्स इम्प्लिमेंट केले पाहिजेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी हे जे चॅलेंजेस आपण मागच्या वेळेस पाहिलेले आहेत त्या चॅलेंजेसला सॉल्व्ह करण्यासाठी एक्झॅक्टली काय काय केलं पाहिजे यावर मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला या चॅनलवरचा कॉन्टेंट कसा वाटत आहे हे नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा चॅनल रेकमेंड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये माहिती शेअर केल्यामुळे या व्हिडिओची लेंथ ही वाढलेली आहे. त्यामुळे मी या व्हिडिओला 2 पार्टमध्ये डिव्हाइड करत आहे. हा पार्ट 1 आहे आणि लवकरच तुमच्यासाठी मी पार्ट 2 ही घेऊन येईन. चला तर मित्रांनो, सुरू करूया या व्हिडिओचा पार्ट 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण IT मधले 5 चॅलेंजेस पाहिले. त्यामध्ये पहिले चॅलेंज होतं कॉलेज वर्सेस इंडस्ट्रीज गॅप, दुसरं चॅलेंज होतं कॉम्पिटिशन, तिसरं चॅलेंज होतं कंपनीजला रेडी टू वर्क कॅन्डिडेट पाहिजे, चौथं चॅलेंज होतं रेझ्युमे बिल्डिंग व्यवस्थित नाही आहे बऱ्याच कॅन्डिडेट्सची, आणि 5वं चॅलेंज होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामध्ये मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. चॅलेंजेस हे आधीही होते, आताही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. फक्त एक गोष्ट आहे की चॅलेंजेसमध्ये त्यांचे स्वरूप बदललेलं आहे. आता हे जे 5 चॅलेंजेस आपण डिस्कस केले किंवा जे बोललो आपण मागच्या व्हिडिओमध्ये, हे आता सध्याचे 5 चॅलेंजेस आहेत किंवा अजून यामध्ये अजून काही प्लस मायनस चॅलेंजेस असू शकतात. पण इथून मागेही चॅलेंजेस होते, ते चॅलेंजेसचं स्वरूप वेगळं होतं. इथून पुढेही वेगळे चॅलेंजेस येतील, त्यांचं स्वरूप वेगळं असणार, म्हणजेच वेगळे चॅलेंजेस असणार. सो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही या चॅलेंजेसला पाहून घाबरायचं नाही आहे. पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही ह्या चॅलेंजेसला पाहून अजिबात घाबरायचं नाही, कारण चॅलेंजेस हे आधीही होते, नंतरही असणार आहे, हे लक्षात ठेवा. कॉम्पिटिशनबद्दल बोललो आपण. कॉम्पिटिशन ही अगोदरही होती, पण मी तुम्हाला जसं डिमांड सप्लायचं रेशोचं कॅल्क्युलेशन मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तो प्रॉब्लेम आहे. कॉम्पिटिशन ही आजही असणार आहे, पुढेही असणार आहे. म्हणून तुम्ही मग घाबरून पळायचं आहे का? नाही. कॉम्पिटिशन ही कायम असणार आहे, तुम्हाला कॉम्पिटिशनला फेस करायचं आहे. यामध्ये अजून ॲडिशनल चॅलेंज जे तुमच्यासमोर आलेलं आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्याला घाबरायचं नाही आहे. तर कसं टॅकल करायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आता या चॅलेंजेसला टॅकल कसं करायचं, तर टॅकल करण्यासाठी मी तुम्हाला काही सोल्युशन सांगणार आहे किंवा काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही प्लीज फॉलो करा आणि तुम्हाला डेफिनेटली यामध्ये रिझल्ट दिसेल. पहिलं सोल्युशन, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त इम्प्रूव्ह करायचं आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की कंपनीजला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त इम्पॉर्टंट आहे दॅन थेरॉटिकल नॉलेज. सो तुम्हाला कायम प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त फोकस करायचा आहे. आय नो की थेरॉटिकल नॉलेज हेही खूप इम्पॉर्टंट आहे, पण थेरॉटिकल नॉलेजला एक लिमिट आहे. म्हणजेच एक पर्टिक्युलर थ्रेशॉल्डच्या नंतर जर तुमचं थेरॉटिकल नॉलेज पोहोचलेलं असेल तर तुम्हाला जास्त थेरॉटिकल नॉलेज त्याच्यापुढे गेन करायची गरज नाही आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा काही ग्रुप ऑफ कंपनीजला किंवा मॅक्सिमम कंपनीजला एक बेसिक क्रायटेरिया असतो की तुम्हाला CGPA 6 किंवा 7 किंवा 8 याच्यावरती पाहिजे तरच तुम्ही इलिजिबल आहात, आणि तुमचा CGPA जर या कॅटेगरीमध्ये बसत असेल, दॅट मीन्स तुमचं जे थेरॉटिकल नॉलेज आहे ते तेवढं सफिशियंट आहे, म्हणून तुम्ही कंपनीजला इलिजिबल आहात. तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल थेरॉटिकल नॉलेज ॲड करायची गरज नाही आहे. तर त्याऐवजी तुम्ही तुमचा वेळ हा प्रॅक्टिकल नॉलेजेसला द्या. तुम्ही जर प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त गेन केलं तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त दिसेल तुम्हाला. म्हणून थेरॉटिकल नॉलेजला एक लिमिट आहे, पण प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही जास्तीत जास्त गेन करत राहा. ओके, आता मी तुम्हाला सांगतोय की प्रॅक्टिकल नॉलेजवर फोकस करा, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. सो प्रॅक्टिकल नॉलेजवर जर तुम्हाला फोकस करायचा असेल तर तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करा. तुमचे कोडिंग स्किल इम्प्रूव्ह करा, तुमचा डेटा स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करा, अजून तुमचे कॉम्प्युटरचे निगडीत जे दुसरे टॉपिक्स आहेत त्याला करिअर करायचे आहे त्या टॉपिक्सबद्दल तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा. ते स्किल्स शिका. मेनली तुम्हाला कोड लिहिता आला पाहिजे, तुम्हाला कोड समजला पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्हाला सिस्टम डिझाईनिंग आजकाल समजली पाहिजे. आजच्या काळामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सिस्टम डिझाईन. वेगवेगळ्या सिस्टम्स कशा डिझाईन केलेल्या असतात, कशा डेव्हलप केलेल्या असतात, त्याचं आर्किटेक्चर काय आहे यावर तुम्ही जास्त फोकस करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर आता मी म्हटलो की यूट्यूब ही सिस्टम आहे, तर ही सिस्टम कशी डिझाईन होती. सो तुम्हाला हाय लेवल याच्याबद्दल आयडिया पाहिजे की यूट्यूब कसं डिझाईन झालेलं आहे, यूट्यूबचा UI कसा आहे, यूट्यूबचं बॅकएंड कसं आहे, यूट्यूब कसा डेटाबेस हँडल करतं, जो यूट्यूबचा युजर बेस आहे तो युजर बेस एवढा हाय युजर बेस, एवढा लार्ज नंबर ऑफ युजर्स जे आहेत यूट्यूबला, हे सगळे युजर्स कसे हँडल केलेले आहेत, यांच्या रिक्वेस्ट कशा यूट्यूबकडे येतात आणि यूट्यूबचे सर्व्हर्स त्याला कसं सपोर्ट करतात, या सगळ्याचा स्टडी म्हणजे सिस्टम डिझाईन. सो यूट्यूब हे त्याचं एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी. सो तुम्ही अशा प्रकारे सिस्टम डिझाईनचा स्टडी करा. खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात जास्त महत्त्वाचा टॉपिक आता इथून पुढे सिस्टम डिझाईन हा असणार आहे.
आणि त्याचबरोबर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक चॅलेंज पाहिलं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला टॅकल करण्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच शिकायचं आहे. म्हणून जे प्रॅक्टिकल नॉलेज मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये हा एक ॲडिशनल कॉन्टेंट आहे जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही पहिलं तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिका. तुम्ही जेव्हा ChatGPT किंवा क्लॉड किंवा जेमिनाय यूज करता तेव्हा त्याला प्रॉम्प्ट कसा द्यायचा यामध्ये खूप जास्त स्किल पाहिजे. तुम्ही जर एक रफली पॅराग्राफ लिहिला आणि तो पॅराग्राफ जर तुम्ही ChatGPTला दिला तर तुम्हाला जसं ChatGPT रिस्पॉन्स करतो त्याच्याऐवजी तुम्ही जर एक प्रॉपर प्रॉम्प्ट लिहिला आणि तो जर प्रॉम्प्ट तुम्ही त्याला दिला, प्रॉपर प्रॉम्प्ट ॲज इन तुम्हाला तो प्रॉम्प्ट एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे आणि जर तुम्ही तो दिला ChatGPTला आणि त्याचा जर रिस्पॉन्स तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. सो हे एक एक्झाम्पल तुम्हाला मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे सांगितलं. तर तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे स्किल तुमचं बिल्डअप करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट लिहिता येतील आणि तुम्हाला जो रिस्पॉन्स LLM मॉडेलकडनं येतोय तो रिस्पॉन्समध्ये तो खूप जास्त इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल. आणि या सगळ्याचा जर तुम्ही स्टडी केला आणि हा सगळ्याचा जर स्टडी करून तुमचे जर स्किल चांगले इम्प्रूव्ह झाले, तुम्ही जर खूप जास्त प्रॅक्टिस केली तर तुमचा इंटरव्ह्यूमध्ये जो परफॉर्मन्स असेल तो एक डिफरंट लेवलचा परफॉर्मन्स असेल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा खूप जास्त बूस्ट होईल. त्यामुळे तुमचे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतील. याचा दुसरा फायदा असा आहे की तुम्ही जेव्हा कंपनीजमध्ये काम करायला करणार तेव्हाही तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे. कारण तिथे तुम्हाला जर ॲक्च्युअल टास्क्स आहेत आणि ते जे टास्क्स आहेत ते टास्क तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच तिथे लागणार आहे. सो तुम्ही जर अगोदरच त्यासाठी प्रिपेअर असाल तर याचा खूप जास्त बेनिफिट तुम्हाला कंपनीमध्ये गेल्यावरही होईल. दुसरं सोल्युशन, तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन खूप जास्त स्ट्रॉंग करायचं आहे. तुम्ही जर प्रॅक्टिकली खूप स्ट्रॉंग आहात, तुमचं सिस्टम डिझाईन स्किल्सही खूप चांगले आहेत, तुमचे कोडिंग स्किल्स चांगले आहेत किंवा तुमचा CGPA चांगला आहे, तुम्हाला जे ॲग्रिगेट पर्सेंटेज आपण म्हणतो तेही खूप चांगले आहेत, पण जर तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल तर तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित प्रेझेंट करता येणार नाही आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इंटरव्ह्यूवर होणार आहे. त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन चांगलं असणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला याचं एक उदाहरण देतो मी. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एखादा सिस्टम डिझाईनवर क्वेश्चन विचारला आणि तुम्हाला त्याचा आन्सर प्रॉपरली माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की ही सिस्टम पर्टिक्युलरली कशी डिझाईन करायची आहे याची तुम्हाला डिटेलमध्ये एकदम टेक्निकली डीप डाईव्ह करून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळं काही माहिती आहे. पण जर ही कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित इंटरव्ह्यूमध्ये सांगताच आली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. इंटरव्ह्यूवरला तुम्ही ती गोष्ट प्रॉपरली किती कन्व्हिन्स करता यावर तुमचा इंटरव्ह्यू डिपेंड आहे. सो तुम्हाला ही गोष्ट प्रॉपरली सांगता आली पाहिजे, कन्व्हिन्स करता आली पाहिजे इंटरव्ह्यूवरला आणि इंटरव्ह्यूवरने विचारलेल्या क्वेश्चन्सला तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये बसलेला असतात आणि इंटरव्ह्यूवरला आन्सर करत असतात तेव्हा इंटरव्ह्यूवर हा फक्त बसून तुमचं बोलणं ऐकत नाही, तो तुम्हाला मध्ये मध्ये इंटरप्ट करणार आणि विचारणार की तुमची थिंकिंग अशीच का आहे, तशीच का आहे, तुम्ही हा अप्रोच का घेतला आहे, तो अप्रोच का घेतला आहे. सो तुम्हाला ह्या गोष्टी मध्ये मध्ये त्यांना सांगता आले पाहिजेत आणि याची लँग्वेज आहे इंग्लिश. सो तुम्हाला इंग्लिशची खूप जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर इंग्लिशची प्रॅक्टिस केली नाही तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जो पॉईंट सांगितला कॉम्पिटिशन त्यामध्ये तुम्ही मागे पडणार. सो इंग्लिश इम्प्रूव्हमेंट हे खूप जास्त गरजेचं आहे. आता बऱ्याच कॅन्डिडेट्सचं असं म्हणणं आहे की आम्ही इंग्लिश इम्प्रूव्हमेंट कशी करू. ते म्हणतायत की आम्ही क्लासेस लावलेले आहेत, जसं की स्पोकन इंग्लिशचे क्लासेस, रीडिंग करतोय आम्ही, खूप जास्त रायटिंग करतोय किंवा काही स्टुडंट्स म्हणतायत आम्ही वेगवेगळ्या इंग्लिश सिरीज पाहतोय इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही इथे एक महत्त्वाचा मुद्दा मिस करताय, तो म्हणजे तुमचं स्पीकिंग स्किल्स. आपण कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करत नाही आहे, जसं की TOEFL एक्झाम असते किंवा IELTS एक्झाम असते. या एक्झाम्समध्ये तुम्हाला सेक्शन वाईज परफॉर्मन्स द्यावा लागतो. पण हे प्रिपरेशन हे इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा कंपनीजमध्ये आपल्याला सिलेक्शन कसं करता येईल यासाठी चालू आहे. सो यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे स्पीकिंग, जी तुम्ही मिस करत आहात. सो मी तुम्हाला यामध्ये एक गोष्ट रेकमेंड करू इच्छितो की तुम्ही स्पीकिंगवर जास्त भर द्या आणि त्यामुळे काय होईल, तुमचं जर स्पीकिंग इम्प्रूव्ह झालं तर तुम्हाला याचे 2 बेनिफिट होतील. पहिला बेनिफिट, तुमचा इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसरा बेनिफिट तुम्हाला ग्रुप डिस्कशन्समध्ये खूप जास्त बेनिफिट होईल. जसं की ग्रुप डिस्कशन्स हे काही कंपनीमध्ये राऊंड असतात. ग्रुप डिस्कशन्समध्ये कॅन्डिडेट्सचे ग्रुप बनवलेले असतात. त्यामुळे तुमच्या ग्रुप्समध्ये जर कॅन्डिडेट्सचं कम्युनिकेशन, दुसऱ्या कॅन्डिडेट्सचं कम्युनिकेशन जर खूप स्ट्रॉंग असेल आणि तुमचं जर वीक असेल तर तुम्ही तिथं डेफिनेटली मागे पडतात. सो जर तुम्ही स्पीकिंग इम्प्रूव्ह केलं तर तुम्हाला ग्रुप डिस्कशन्समध्ये खूप जास्त कॉन्फिडंट वाटेल आणि तुम्ही ग्रुप डिस्कशन्समध्ये चांगले परफॉर्म करून त्या राऊंडमधून सिलेक्शन होण्याचे तुमचे चान्सेस खूप जास्त वाढतील. सो आता स्पीकिंग कशी इम्प्रूव्ह केली पाहिजे. सो स्पीकिंगसाठी तुम्ही त्याला एक सेपरेटली डेडिकेटेड टाईम नका देऊ, तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये त्याला इम्प्लिमेंट करा. म्हणजेच काय, म्हणजेच तुम्ही स्पीकिंगची प्रॅक्टिस करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या रूममेटसोबत, तुमच्या पेरेंट्ससोबत, कोणासोबतही तुम्ही ज्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यासोबत तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट सुरुवातीला खूप अनकम्फर्टेबल वाटेल, लोक तुम्हाला हसतील किंवा तुम्हालाही स्वतःला खूप अनकम्फर्टेबल वाटेल की कसं मी कंटिन्युअसली इंग्लिशमध्ये बोलणार. पण तसं नाही, तुम्ही सुरुवातीला अनकम्फर्टेबल होताल पण नंतर तुम्हाला
ती गोष्ट कम्फर्टेबल वाटायला लागेल. तुमची थॉट प्रोसेस इंग्लिशमध्ये स्टार्ट होईल आणि हेच आपल्याला पाहिजे. एकदा तुमची थॉट प्रोसेस इंग्लिशमध्ये स्टार्ट झाली, एकदा तुम्ही इंग्लिश स्पीकिंग स्टार्ट केलं की तुमची व्होकॅब्युलरी हळूहळू वाढेल आणि व्होकॅब्युलरी हळूहळू वाढायला लागली की तुम्हाला रिझल्ट दिसायला स्टार्ट होईल. आणि वर्स्ट केसमध्ये जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी कोणी फ्रेंड किंवा कोणी कलिग भेटत नसेल तर तुम्ही स्वतःच मिररच्या समोर उभा राहून तुम्ही स्वतःलाच बोला आणि स्वतःच कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करा. आता यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी की तुम्ही जेव्हा स्वतःसोबत बोलत असाल मिररमध्ये तेव्हा तुम्ही टेक्निकल टॉपिकवरच एक स्वतःशी स्टार्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही टेक्निकल टॉपिक समोरच्याला एक्सप्लेन कसा करू शकता यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तुम्ही तो टॉपिक स्वतःला कन्व्हिन्स करू शकाल तर तुम्ही दुसऱ्यालाही कन्व्हिन्स करू शकाल. मिररसमोर तुम्ही बोलल्याने तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढेल, कारण त्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहत असतात, तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज माहिती होते आणि तुम्ही कसं कम्युनिकेट करताय हेही तुम्ही ऑब्झर्व करत असतात. त्यामुळे तुमचं डेफिनेटली कम्युनिकेशन खूप जास्त इम्प्रूव्ह होईल. सो हे सोल्युशन तुम्ही ट्राय करून पहा आणि याचा कसा रिझल्ट येतोय हे मला नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये मी इथे थांबत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून मला कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या गरजू मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया लवकरच या व्हिडिओचा पार्ट 2 घेऊन. तोपर्यंत बाय बाय.